तालुक्यातील उमरी जहागीर या गावामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रतिज्ञा घेतलेली सारा भारत मोठमय करण्याची, त्या प्रतिज्ञेला गती देण्यासाठी या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये सर्व उपासिका महिला मंडळ, बाळासाहेब कावळे, सन्मान स्वीकारा, पिके कदम व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी फार परिश्रम करून अशा बौद्ध धम्म परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले। त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि परत या ठिकाणी मी जाहीर करू इच्छितो की खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माला जर गती द्यायची असेल तर असे कार्यक्रम प्रत्येक गावागावात होणं आवश्यक आहे। खरंच आपल्या उमरीवाशांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। त्यांनी अगदी कमी वेळामध्ये रात्रीचा दिवस आणि दिवसाचा रात्र करून या ठिकाणी ऐतिहासिक आणि भव्य धम्म परिषदेचं आयोजन केलं। हा वारसा ते कायमचा ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या हातगाव तालुक्यामध्ये धम्माला गती देण्यासाठी उमरी हे गाव चळवळीचं धम्माचं केंद्र बनेल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत धम्म परिषदेला शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार संविधान मनोहर यांचं काही क्षणातच आपल्या स्टेजकडे आगमन होत आहे। कृपया काही मान्यवरांच्या या ठिकाणी कमिटीच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे। रुपेश अमृते युवा नेते उमरी जहागीर, त्याचबरोबर आमचे जीवलक कशिश फाळके यांना मी विनंती करतो की आयोजन समितीच्या वतीने त्यांचा सन्मान होणार आहे। कशिश फाळके स्टेजकडे या। त्यांनी स्टेजकडे या। आमचे तालुका अध्यक्ष आपण जोरदार टाळ्या डॉक्टर बाबासाहेब कमिटीच्या अध्यक्षांना विनंती करतो आपण तालुका अध्यक्ष इजाद संपदाचा नेमका पुष्पगुच्छ देके स्वागत कीजिएगा। अपने तालुका अध्यक्ष आए सरांचं अभिनंदन। वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष यांचं कमिटीचे अध्यक्ष संविधान मनोहर अमरावती यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि भाग्यश्रीताई मुंबई ठिकाणी आगमन होत आहे। भाग्यश्रीताई इंगळे सोनबाजी दवणे यांना विनंती करतो कृपया आपण गाडी आलेली आहे कमिटीतर्फे त्यांचं पुष्पगुच्छ स्वीकारावं। खरगे साहेबांना पर्वत खानला विनंती करतो त्यांना घेऊन या। आपल्याकडे तोपर्यंत वेळ आहे तरी साहेबाला आणि ताईला सन्मानपूर्वक स्टेजवर आमंत्रित केले, दोघांनी सन्मानपूर्वक स्टेजवर यावं। खूप वेळ झालाय, रात्रीचे 11 वाजले। असे झोपेतून जागे होतात। या कमिटीचे या सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी चला ते तथागत राहू। हे आपल्या तालुक्याच्या गोष्टी घेतली गंगा कांबळे परभणीकर यांचं अंकुर कदम हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे। सोए हुए लोग सब जाते हैं इसलिए उनके लिए जोरदार तालियां। अजी रुको जी।
अशी सिस्टम सागरा पाहिजे. आदित्य सोनकांबळे यांचं स्वागत करते. साऊंड सिस्टमची साथ देत आहेत त्यांचं स्वागत. या ठिकाणी त्यांच्या आपण वाद पाहत आहोत. आपण होत आहे संविधान बनवले शाहीर अमरावतीकर या ठिकाणी काही क्षणातच होत आहे. सरांचा आगमन झाला आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक श्रीराम मनोहर सदे या ठिकाणी सरांचा आगमन झाला आहे. आपण सर्वांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. काही सरांचा भाग्यश्री यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. मी कमिटीचे आयोजक आणि संयोजक या ठिकाणी शाहीर संविधान बनवले कमिटीचे आयोजक स्वागत करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद सरजी. आपण अधिकचा वेळ न घेता चलो संगीत. आपल्या नगरीमध्ये स्वागत आहे आणि मी शाहीर या नात्याने प्रबोधन पर्व संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना शाहीर लोक खूप आयडिया फिरत असतात. त्यांनी आज वेळाचा वेळ काढून आज निसर्गाने आपल्याला साथ केली आहे आणि तुमच्यासाठी लोक हे सगळे थांबलेले आहेत. सर्वांना जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुमचा आवाज दादा गाणं म्हणणार नाही.
आदरणीय ताईंना मी विनंती करतो की ताई सन्मान दिवस स्टेजवर यावं. बिघड नाही करत. आयोजन समितीला मी अशी विनंती करतो की स्टेजकडे यावं, ताईंचा सन्मान करावा. दादा 2 मिनिटं माफी मागतो तुमची. दादा 1 मिनिट. आम्ही उमरी जागीर येथे एक 200 घराचा एवढा मोठा समूह आहे. या समूहामध्ये आम्ही एक 10-20 लोकांनी पुढाकार घेऊन धम्मपरिषदेचं आयोजन केलं. त्यामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून म्हणण्यापेक्षा आमच्याही एक पाऊल पुढं अशा आमच्या माता भगिनी, आदरणीय आमच्या माय माऊल्या, त्या आमच्याही पुढे जाऊन आम्हालाही कोणताही कार्यक्रम असला तरी शब्दांनी
किंवा मी पुढे आहो मी नेता आहो या शब्दांनी होत नाही. त्याच्यासाठी आर्थिक सहकार्य लागतं. आमच्याकडे आमच्या समाजात खूप दानशूर व्यक्ती आहेत, जसे की आदरणीय अमोलजी कदम साहेब, बालाजी दादा कदम साहेब. त्याचबरोबर आमच्या महिलांनी आमच्याकडे एक पाऊल पुढे टाकून जे शेवंतामाय आमची यांनी टीम एक तयार केली. तर आदर्श आमच्या पुढेच नाही, तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातही निर्माण केला की बाई जर पुढे गेली तर काहीही करू शकते. आम्हाला असा आत्मविश्वास दिला की तुमची धम्मपरिषद कोण्याही राजकारण्याच्या किंवा पुढाऱ्याच्या जीवावर नसून आपल्या गावकऱ्याच्या आणि आमच्या मायमाऊलींच्या जीवावर आहे, असं हे शेवंतामाईच्या टीमनं आम्हाला दाखवून दिलं. शेवंतामाईला आणि त्यांच्या टीमला आमंत्रित करतो आणि आजच्या जे स्टार